हेलो फ्रेंड, नमस्कार। वेलकम बैक टू माय चैनल। तो आज देखने वाले पुन्हा एकदा ये कविता का टेक्स्ट बुक का क्वेश्चन एंड आंसर। 9th स्टैंडर्ड की ये कविता है, प्रतिमा इंगोले लिखित। तो चलो टेक्स्ट बुक का क्वेश्चन आंसर देखने वाले। तो दोस्तों, मैं हूँ आपका हिवाड़े सर और आप देख रहे हैं हिवाड़े सर चैनल। तो पहला क्वेश्चन शुरू करेंगे। प्रश्न पहिला, कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? 1. पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण मातीत माती मिसळून भेदभाव नष्ट व्हावेत. 2. भुलावी तहान विसरावी भूक, कारण इथल्या युवकाला नवनिर्माणाची चाहूल लागावी. प्रश्न दुसरा, खालील घटनांचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा. गोष्टी परिणाम. 1. वीज चमकणे, उसका परिणाम क्या होता है? रक्तात भिनून स्नायू पेटावेत, घोष करावा. 2. वारा घुमणे, तहानभूक विसरून युवक भारला जावा, त्याला नवनिर्माणाची चाहूल लागावी. प्रश्न तिसरा, खालील प्रतीके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा. अगट बगट. अगट. 1. वीज रक्तात भिनावी, उसका आंसर आएगा ई बड़ाई, माणसात उत्साह निर्माण व्हावा. 2. मातीत माती एक व्हावी, उसका आंसर उसके सामने आएगा छोटी ई, मातीने भेदभाव विसरावा. 3. नवनिर्माणाची चाहूल लागावी, उसका आंसर आएगा ऊ, नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी. 4. पुसून टाकीत भेदभाव, इसका आंसर उसके सामने आएगा आ, समाजातील भेदभाव नष्ट व्हावे. 5. उजळावी भूमी दिगंतात, उसका आंसर आएगा अ, सर्वत्र भारतभूमी चमकावी. प्रश्न चौथा, भावार्थाधारित. 1. मातीत माती व्हावी, एक पुसून टाकीत भेदाभेद या काव्यपंक्तीतील सामाजिक आशय स्पष्ट करा. उत्तर, आपण सुजलाम सुफलाम अशा भारतभूमीत राहतो. भारतात अनेक धर्म व पंथ एकत्र राहतात. विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. परंतु कधी कधी वर्णभेद, जातीभेद, धर्मभेद उफाळून वर येतात व दंगली करतात. असे होऊ नये, मानवतेचा वसा भारतभूमीवर कायम राहावा म्हणून कवयित्री म्हणतात की बेभान पावसाच्या सरी कोसळाव्यात व मातीत माती मिसळून जावी, सर्व भेदभाव नष्ट व्हावेत, म्हणजे पुन्हा एकदा भारतभूमी आदर्शवत होईल, सर्व जगात मानाने वावरेल. प्रश्न पाचवा, अभिव्यक्ती लिहा. 1. आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी पुन्हा एकदा काय व्हावे असे तुम्हाला वाटते, ते स्वतःच्या शब्दात सविस्तर लिहा. उत्तर, आपल्या देशात अजूनही अज्ञान, गरिबी व अंधश्रद्धा यांचा अंधार दाटला आहे. त्यामुळे जातीभेद व धर्मभेद यांची राक्षसी वृत्ती कधीकधी वावरताना दिसते आणि देशातील शांतता भंग पावते. यावर पहिला उपाय म्हणजे भारतात सर्वदूर मूल्य शिक्षणाचा प्रसार होणे अत्यंत आवश्यक आहे. ज्ञानाच्या प्रकाशाने इथला स्वार्थी अंधार नष्ट होईल. तसेच भारतातील सर्वत्र शांतता नांदावी म्हणून सर्व धर्म समभावाचे व्रत प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता जेव्हा बळकट होईल तेव्हा देशात धर्मभेद लयाला जातील व पुन्हा एकदा भारत साऱ्या जगाला शांतीचा संदेश देईल असे वाटते. 2. कवितेचा तुम्हाला समजलेला भावार्थ स्पष्ट करा. उत्तर, नवीन विचारांचा समाज निर्माण व्हावा असा ध्यास या कवितेतून आर्त व ओजस्वी शब्दात व्यक्त झाला आहे. पुन्हा एकदा विजेची शक्ती अंगात संचारावी व नवनिर्मितीचा घोष करावा. पावसाच्या सरी अशा कोसळाव्यात की मातीत माती मिसळून जावी, म्हणजेच सर्व धर्म समभावाच्या, राष्ट्रीय एकात्मतेच्या पावसात सारे जातीभेद धर्मभेद नष्ट व्हावेत अशी इच्छा कवयित्री व्यक्त करताना दिसतात. नवविचाराचा वारा घुमावा नि त्याने तरुणाईची मने भारून जावीत. नवसमाज रचनेची आश्वासक चाहूल लागावी नि ही मातृभूमी पुन्हा नव्या प्रकाशात उजळावी. दोस्तों, यहाँ पे आज अपन पुन्हा एकदा ये कविता का टेक्स्ट बुक का क्वेश्चन आंसर देखा है. आपको कैसा लगा जरूर कमेंट करना है. मिलते हैं फिर से ऐसे नए वीडियो में. तब तक के लिए बाय बाय. थैंक यू.